नमस्कार, मी नितीन ठाकरे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. माझे यूट्यूब चॅनल इंडियन इंडिजिनस कल्चर डॉक्युमेंटरी म्हणजे भारतीय आदिवासी संस्कृतीची माहितीपटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हे माझे यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्यासमोर पहिल्यांदा जगासमोर आदिवासीविषयी माहितीपट देत आहे. तर आजचा आपला माहितीपट आहे गावदेव. आदिवासी संस्कृती आणि गावदेव यांचे आदिवासी समाजाचे अनसाधारण होते आणि आजी आहे. चला तर मित्रांनो, आपण प्रत्यक्षात गावदेवाची शेअर करूया. दिवाळीच्या 2 दिवस आधी येणाऱ्या दिवाळी बारस, ज्याला डोंगर बारस असेही सांगितले जाते, त्या दिवसापासून वाघ्या देवाची पूजा सुरू असते. भगत, कारभारी आणि गावकरी हे सर्व गावदेवाच्या मंदिरात जाऊन विधिवत पूजा करतात, ज्याच्यामध्ये अगरबत्ती लावणे, मुंजली टाकणे, दिवा लावणे, देवांना दुधाने आंघोळ घालणे, सिंदूर लावणे, कोंडा मारणे, नारळ फोडणे, दारूताडीची धार पाडणे इत्यादी समावेश होतो. विधिवत पूजा झाल्यानंतर जमलेले सर्व व्यक्ती थोडा वेळ बसतात आणि खाणं पिणं उरकून आपापल्या परीने घरी जातात. गावदेव आणि इतर सामाजिक कार्य करण्यासाठी प्रत्येक पाड्यावर एक कारभारी नेमण्यात आलेला असतो. हे सर्व कारभारी आणि गावचे सरपंच यांची एकत्रित बैठक घेण्यात येते. या बैठकीमध्ये गावदेवाची तारीख निश्चित करण्यात येते. तारीख निश्चित झाल्यानंतर गावात असणाऱ्या सर्व पाड्यांवरील प्रत्येक घरातून वर्गणीच्या रूपात छोटीशी रक्कम जमा करण्यात येते. याला फाळणी असे म्हटले जाते. फाळणीची रक्कम जमा झाल्यानंतर ती रक्कम गावातील एका प्रमुख सदस्याकडे देण्यात येते. देवासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी केली जाते, ज्यामध्ये बकरा, कोंबडी, नारळ, अगरबत्ती, सिंदूर, कुंकू, दूध, तूप, नारळाची पाणी, फुलाची माळ, घोडे तेल इत्यादीचा समावेश असतो. साहित्य निश्चित झाल्यानंतर ते आणण्यात येते. गावातले कारभारी आणि भक्तांच्या जेवणाची सोय गावातील कोणतीही व्यक्ती करू शकते. जेवणासाठी येणाऱ्या कारभारी आणि भक्तांची घरातल्या बाईकडून सिंदुराचा टिक्का लावून आरती ओवाळली जाते. अशा पद्धतीने त्यांना मान देऊन घरात घेतली जाते. त्यांच्या संपूर्ण जेवणाची सोय घरातल्या बाईकडून केली जाते व या सेवेसाठी ती बाई पूर्ण दिवस घालवत असते. सुरुवातीला भक्तांकडून 4 पंक्तीचे जेवण 2 पंक्तीला काढले जाते. नंतर भगत ओवाळून घरच्यांना देत असत. हे झाल्यावर सर्वजण जेवायला सुरुवात करतात. जेवण झाल्यावर घरातल्या बाईकडून त्यांचे हात धुतले जातात. नंतर ते सर्वजण देवळात जातात. प्रत्येक समाजाने आपली स्वतंत्र अशी एक लोकसंस्कृती जपून दुसऱ्या एका सर्वसमावेशक बहुभाषिक संस्कृतीचा एक समान वारसा जपलेला आहे. स्वजातीय संस्कृतीचे प्रकटीकरण त्या समाजाच्या विविध विधींच्या आविष्कारातून होते, तर आदिवासी संस्कृतीचे दर्शन सार्वजनिक सण उत्सवांच्या निमित्ताने झालेले दिसून येते. प्रत्येक समाजाने आपल्या बोलींमधून लोकसाहित्य जपले आहे. त्याचबरोबर
या लोकसाहित्याचे आदान प्रदान एकमेकांच्या समाज जीवनात पाहावयास मिळते. देवळात आल्यावर अगरबत्ती पेटवून तांदळाची पुंजली टाकली जाते व नंतर दिवा पेटवून देवासी नारळ ठेवला जातो व नंतर धार पाडून वंदन केले जाते. देवळामध्ये 2 दिवसांसाठी एक पहारेकरी नेमला जातो. त्याला राखवाल असे सांगितले जाते. देवळामध्ये भक्तांच्या बसण्याची व्यवस्था राखवालाकडून केली जाते. याला पथारी असे सांगण्यात येते. तांदूळाच्या पुंजलीवर पैसे ठेवून ही पथारी भक्तांकडून भरली जाते व धार पाडली जाते. खाली बाबाय हरिचंद्रबाई सर तुझ्या 12 वर्षाला जत्रा भरत हा आज साया कुंड्या माया कुंड्या घनशकुंडी भगत डाक व त्यांचे इतर वाद्य साहित्य घेऊन वाघोबा देवाच्या भक्तीला बसतात. या भक्तीला कहाणी असे म्हणतात. गावाच्या माणसांची तसेच गाय बैल बकरी एकंदरीत संपूर्ण गावाचे संरक्षण व्हावे यासाठी भगत दिवा लावून डाक वाजवत पूर्ण रात्रभर जागरण करून कहाणीच्या स्वरूपात भक्ती करतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी गावदेवातून निघाले की रस्त्यामध्ये एखाद्या झाडाखाली किंवा कुणाच्या घरी थोडीशी न्याहारी करून मग डोंगरात छोटे देऊळ आहे तिकडे पूजेसाठी जातात. देवळात गेल्यावर अगरबत्ती, नारळ, दिवा लावून पूजेला सुरुवात करतात. त्याच्यानंतर देवळातील देवाला व देवळाच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांना पाणी व दुधाने आंघोळ घालून सिंदूर चढवतात. आदिवासी समाजाचे लोकजीवन आदिव संस्कृतीचे प्रतीक आहे. आज 21व्या शतकातही या समाजाच्या संस्कृतीचे पारंपरिक अस्तित्व टिकून आहे. समाजाच्या विविध रूढी परंपरा, आचार विचार, भाषा, पोशाख, राहणीमान, व्यवसाय, लोकसाहित्य असा विविध अंगाने आदिवासींच्या समाज जीवनाचा प्रत्यय आजही जिवंत आहे. आदिवासी बांधवांचे समाज जीवन बघताना प्रामुख्याने आदिम लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. देवदेवता, निसर्ग, पशुपक्षी, सण उत्सव, लोककला, लोकसाहित्य, रूढी परंपरा इत्यादी अंगाने या संस्कृतीचे वेगळेपण लक्षात येते. आदिवासी संस्कृती ही एका वेगळ्या आयुष्कारक परंपरेने नटलेली आहे. आदिवासी संस्कृती ही एक निसर्गाची सामर्थ्य दर्शविणारी परंपरा आहे. तसेच यापैकी आदिवासी संस्कृतीची परंपरा जपणारा गावदेव हा उत्सव एक चमत्कारापेक्षा वेगळा नाही. गावातील माणसांचे तसेच गाय, बैल, बकरी यांचे संरक्षण खरोखरच होणार की नाही याची पडताळणी करतात. यालाच खरेदी करणे असेही म्हणतात. मग भगत इतर भक्तांना भास देतात. नंतर डाक व तारपा वाद्य वाजवून भक्तांच्या अंगात देव आणतात व अर्धा पाऊण तास भक्तांच्या अंगात देवाला खेळवतात. त्याच्यानंतर देवासमोर दारू किंवा ताडीची धार पाडून देवाला कोंबडा देतात. त्याच्यानंतर भक्तांच्या अंगातील वारं उतरवतात.
नंतर रात्री 8 वाजता वाघोबाच्या देवळात परत पूजेसाठी बसतात व आधी पूजा करून भक्तांच्या अंगात वारा आणतात. नंतर देवासाठी नैवेद्य म्हणून दारू ताडीची धार पाडून भक्त आपापल्या घरी जातात.
आदिवासी समाज एका विशिष्ट भूप्रदेशात वास्तव्य करतो। विशेष म्हणजे हा भूप्रदेश इतर लोकांच्या संपर्कापासून अलिप्त आहे। आदिवासी ज्या भूप्रदेशात राहतात तो एक डोंगराळ प्रदेश आहे किंवा जंगलांनी वेढलेला आहे। त्यामुळे आदिवासी लोकांचा इतर लोकांशी विशेष संबंध येत नाही। हे आदिवासी लोक प्रामुख्याने निरक्षर आहेत। त्यांना अक्षरांचे ज्ञान नाही, त्यामुळे त्यांच्या भाषेची लिपी नाही। त्यांची दैनंदिन व्यवहाराची एक विशिष्ट बोलीभाषा असते। त्यांच्या बोलीला स्वतंत्र असा भाषेचा दर्जा नाही। भारतातील सर्वच आदिवासी जमातींची वेगवेगळ्या बोलीभाषा आहे। आदिवासी जमातीची जीवन पद्धती स्वतंत्र आहे। त्यांच्या स्वतंत्र प्रथा आणि परंपरा आहेत। आदिवासी लोक आपल्या प्रथा परंपरांचे पालन करत वाघोबाला सिंदूर चढवला की नंतर देवळाला तोरण लावून वाघोबा देवाला बासिंग बांधले जाते। त्यानंतर भगत सर्व गावकऱ्यांना बोलतो की आजपासून देवाचे लग्न झाले आहे, म्हणून तुम्ही सर्वजण जोडणी, खल्याचा देव, इतर देव, घर बांधणे, लग्न करणे इत्यादी कार्याला सुट्टी दिली जात आहे, असे बोलून भगत गावातील सर्व कार्यांना सूट देत असतो। आदिवासी समाज हा डोंगर दऱ्यात, नदी किनारी ज्या ठिकाणी शेतीपूरक जमीन असेल त्या ठिकाणी घरे बांधून राहतो। अशा घरांच्या वस्तीला पाडा असे म्हणतात। एका पाड्यामध्ये 15 ते 20 घरांचा समावेश असतो। या पाड्यांना लोकांच्या आडनावावरून नावे दिलेली असतात। शेती हा आदिवासी समाजाचा व्यवसाय आहे। आदिवासी बांधव आजही पारंपरिक पद्धतीने शेती करतात। पावसाळ्यापूर्वी जंगलातील पालापाचोळा, शेणाच्या गोवऱ्या गोळा करून शेतात राब पेटवला जातो। आदिवासी लोक स्वतःला जंगलाचे राजे संबोधतात। इतर समाजाहून वेगळी अशी या समाजाची लोकदाटी आहे। आदिवासी समाजात इतर समाजाप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध संस्कारांना फार महत्त्व आहे आणि आदिवासी बांधव यांचे काटेकोरपणे पालन करतात। आदिवासी समाजातील लोकसाहित्याचा अकृत्रिम वारसा समाजातील स्त्रियांनी व देवाचे कार्य करणाऱ्या भक्तांनी जपला आहे। आदिवासी समाजाने पारंपरिक संस्कार आदिम काळापासून आजही जोपासले आहेत। गावातील शेतीचे पीक चांगले यावे यासाठी गावाच्या देवाकडून भगत देवळाच्या शेजारी असणाऱ्या शेतीमधून भाताच्या पुलीची पूजा करून देवासमोर ओवाळतात। ओवाळून झाल्यावर भाताची पुली शेतकऱ्याला परत देण्यात येते। नंतर गावातील सर्व लोकांना बाकुल देतात। बाकुल म्हणजे पीक चांगले यावे यासाठी तांदूळ, सिंदूर, नारळ इत्यादींच्या मिश्रणाच्या स्वरूपात देण्यात आलेली छोटीशी पुडी असते। भात जोडणीआधी भाताच्या उडव्यामध्ये बाकुल ठेवण्यात येते।
गावदेवाची पूजा करून झाल्यावर सर्व भक्त आणि पूजेला आलेले गावकरी आपापल्या घरी जाण्याच्या अगोदर एकमेकांच्या पाया पडून गळ्याला गळा लावून सर्वांना निरोप देतात. निरोप देताना देवानो, सर्वजण खुश राहा, चांगले जगा, एकमेकांना साथ द्या असे बोलतात. यावरून आदिवासी हा माणसाला सुद्धा देव मानतो हे समजते. देवाला सिंदूर चढवून कोंबड्या बकऱ्याचा मान देतात व त्याचा प्रसाद म्हणून गावातले कारभारी सर्व गावकऱ्यांना वाटप करतात. गावातील जमलेल्या सर्व लोकांना बसवून गावातील कारभारी, ज्येष्ठ नागरिक, पोलीस पाटील आणि सरपंच हे सर्व मिळून गावातील कायदे, कामाची मजुरी, लग्न व्यवहाराचे नियम इत्यादी महत्त्वाच्या सूचना गावकऱ्यांना देतात व नंतर गावकरी खाण्यापिण्याचा आनंद घेतात. आदिवासी समाज निसर्ग शक्तींनाच देव मानत आलेला आहे. वारा, सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्रे, भूमी, जल, समुद्र, पर्वत, नदी, नाले, डोंगर यांमध्ये असणाऱ्या प्रचंड शक्तीमुळे प्राचीन काळापासूनच आदिवासींना हे सर्व परमेश्वर म्हणून वाटत आले आहेत. जंगलातील आदिवासी दुसऱ्या भानगडीत न पडता त्यांनी निरनिराळ्या वस्तूंमध्ये उपायकारक गुण ओळखून त्यांची देव म्हणून पूजा करण्याची बांधिलकी घेतली आहे. इतकेच नाही तर जंगलातील वाघ, सिंह, हत्ती, झाडे झुडपे, नाग, अजगर, साप इत्यादींना देवत्व देऊन मानाचे स्थान दिले आहे. भात, नागली, वरी, उडीद, तुरी तसेच साखर कोहळा, भूर कोहळा, चवळी, आंबा या वनस्पतींना सुद्धा देवाच्या सभेत स्थान दिले. माणसा, तू माणूस म्हणून वाग आणि माणसाचे जीवन जग असा आदिवासी समाजामध्ये समज आहे. माणसाने प्रत्येकाशी प्रेमाने व सत्याने जगणे हा आदिवासी धर्म आहे. आदिवासी संस्कृतीत माणुसकीचा आविष्कार भरलेला असून ही संस्कृती मानवी मूल्यांनी भरलेली आहे. निसर्गाच्या कुशीत हजारो वर्षापासून ही आदिम संस्कृती अजूनही टिकून राहिलेली आहे आणि आदिवासींमध्ये फार मोठा निर्मळ माणुसकीचा झरा खळखळत वाहत आहे. निरक्षर आदिवासी दुसऱ्या माणसाबद्दल नितांत आदर, प्रेम, बंधुभाव असे अनेक मानवी गुण त्यांच्यात भरलेले आढळतात.
आदिवासी अतिशय संयमी व मितभाषी असून कोणालाही वेगळ्या शब्दांत आपली नाराजी व्यक्त करीत असतात. आदिवासी कोणालाही वाईट बोलणारे नाहीत. माणसांवर जसे प्रेम करतात तसेच प्राण्यांवरही ते जीव तोडून प्रेम करीत असतात. आजच्या 21व्या शतकात ही आदिवासी संस्कृती टिकून आहे याचं सर्व श्रेय मी माझ्या सर्व आदिवासी बांधवांना देतो. माहितीपट तयार करताना मदत केलेल्या सर्व आदिवासी बांधवांचे मी मनापासून आभारी आहे. माहितीपट आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझ्या या चॅनलवर लवकरच आदिवासी समाजाविषयी अनेक माहितीपट येणार आहेत. पुन्हा एकदा आपण सर्वांचे खूप 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 आभार. धन्यवाद.